नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने नागपंचमीला बनवतात गोड अशी कानवटी बनवायची आहे. छान अशी गोड अशी कानवटी बनवायची आहे. कानवटी बनवायची आहे त्यासाठी 1 वाटी गूळ घेतलाय आणि ओला नारळ घेतलाय, मिक्सरला बारीक बनवून घेतलाय. 1.5 वाटी आहे. सारण तयार करायचे. गॅस चालू केलाय. कढई गरम झाली. तूप टाकायचे 1 चम्मच. तूप गरम झाले. खसखस टाकायचे 1 चम्मच. खसखस भाजून घ्यायचे तुपामध्ये. खसखस भाजलेली आहे. गूळ टाकायचा आहे. गूळ छान असं विरघळून घ्यायचा आहे. गूळ विरघळलेला आहे. ओला नारळ टाकायचा आहे. एकत्र बनवून घ्यायचा ओला नारळ. एकत्र बनवून घेतलाय. छान असं घट्ट बनवून घ्यायचंय. जास्त घट्ट पण नाही. थोडंसं कोरडं झालं की गॅस बंद करायचा आहे. सुंठ पावडर टाकायचे आणि जायफळ पण आहे. जायफळ पावडर आणि सुंठ पावडर एकत्रच बनवली आहे. एकत्र बनवून घ्यायचे. सारण बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 5 ते 10 मिनिटच लागतात. थोडंसं घट्ट झालं की तयार झालं. आणखी थोडंसं ठेवायचं आहे 5 मिनिट. जास्त घट्ट नाही बनवायचं. ओल्या नारळाची साल काढलेली नाही. मी मिक्सरला तसंच बारीक बनवून घेतलेलं आहे. ओलं नारळ खूप छान लागतं. तयार झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे. छान झालेला आहे. प्लेटमध्ये घ्यायचं आहे. थंड होऊन द्यायचं आहे. कानवटी बनवण्यासाठी तांदळाचं पीठ घेतले 1 वाटी आहे. पाणी घ्यायचंय. गॅस चालू केलाय. तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने पाणी घ्यायचंय. 1.5 वाटी पाणी टाकायचंय. मीठ टाकायचंय अर्धा चम्मच. तांदळाची खिशी घ्यायची आहे. पाणी गरम झाले. एका हाताने पीठ टाकायचे आणि एका हाताने चमच्याने हलवत राहायचे. गुटळ्या होऊन द्यायच्या नाहीत. एकसारखं हलवत राहायचे. छान झालेलं आहे पीठ. एकदम मोकळं झालेलं आहे पीठ. तूप टाकायचंय 1 चम्मच. एकत्र बनवून घ्यायचंय तूप. छान असं पीठ तयार झालेलं आहे. झाकण ठेवायचंय 5 मिनिट. 5 मिनिट झाले. छान अशी वाफ बसलेली आहे. छान झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे. ताटामध्ये घ्यायचं आहे पीठ. ताटामध्ये घेतलेलं आहे. गरमच पीठ मळून घ्यायचंय. गरम आहे. थोडंसं पाणी हाताला लावून पीठ मळून घ्यायचंय.
चटके बसतात. गरम मध्येच मळून घ्यायचे, नंतर मळता येत नाही थंड झाल्यानंतर. पीठ तयार झालेलं आहे. कानवट्या बनवून घ्यायच्या आहेत. लाटायचे. लाटायचे झाले, सारण टाकायचे. बंद करायचे. कट करायचे ही साईडचं. बंद करायचे. नाही जर चिटकलं तर थोडंसं पाणी लावायचं. तयार झालेले आहे. अशाच बनवून घ्यायच्या. बनवलेल्या उकडून घ्यायच्या आहेत. पाणी गरम झाले, चाळण ठेवायचे. केळीचं पान ठेवायचे. थोडंसं तूप लावायचे. ठेवायचे आहेत. ठेवलेले आहेत. केळीचं पान ठेवायचे. झाकण ठेवायचे 2 मिनिट, जास्त वेळ नाही. 2 मिनिट झालेले आहेत. झाकण काढायचे. तांदळाचे पीठ उकडून घेतलेले आहे, त्यासाठी जास्त वेळ नाही ठेवायचं. काढायचे आहेत. तयार झालेले आहेत. तूप टाकायचे. तूप टाकल्यानंतर खूप छान लागतात. पारंपरिक पद्धतीने बनवली आहे कानवटी. छान झालेली आहे. तूप टाकल्यानंतर खूप छान लागतात. तोंडात टाकलं की विरघळणाऱ्या अशा झालेल्या आहेत. छान झालेल्या आहेत. तुम्ही पण या नागपंचमीला नक्की बनवून पहा.